Hello everyone. In today's lecture, we are going to study the next point from the unit 3rd, chapter 1st is augmented reality. Okay, that is also called as AR. So first of all, we are going to study what is meant by augmented reality. Okay, so augmented reality is a technology that virtually places a 3D visual into a real world experience. Okay, so this gives the user appearance that the visual object is coexisting with them in the physical world. Okay, so the objects are not really present in the real world, but these are shown that they are present in the real world. ओके, म्हणजे सपोज जर एखादा ऑब्जेक्ट असेल तर तो रिअल वर्ल्ड मध्ये प्रेझेंट नसेल तरी सुद्धा तो रिअल वर्ल्ड मध्ये प्रेझेन्स आहे असा जो त्याच्यामध्ये जो फील क्रिएट केला जातो किंवा त्याच्यामध्ये जे पर्टिक्युलरली टेक्नॉलॉजी यूज केली जाते ती टेक्नॉलॉजी म्हणजेच काय तर ॲग्युमेंटेड रियालिटी. ओके, सपोज आता तुम्ही जर एका चेअरवरती बसलेला आहात आणि तुम्ही जर तुमच्या हातामध्ये जर मोबाईल असेल तर तो मोबाईल हा रिअल वर्ल्ड मध्ये प्रेझेंट आहे तुमच्या हातामध्ये. ओके, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही एखादा गेम त्याच्यामध्ये खेळत असाल आणि तुम्ही जर त्या मोबाईलमध्ये एकदम त्या गेम मध्ये एकदम इन्व्हॉल्व्ह होऊन तो जर गेम खेळत असाल तर त्याच्यामध्ये तो गेम हा ॲग्युमेंटेड रियालिटी होऊ शकतो. म्हणजे तुम्ही त्या गेम मध्ये एकदम तुमच्या समोर तो रिअल वर्ल्ड मध्ये प्रेझेंट आहे असं त्या गेम मध्ये इन्व्हॉल्व्ह होऊन तो गेम प्ले केला जातो. तर तेव्हा तो गेम ॲज अ ॲग्युमेंटेड रियालिटी होऊ शकतो. ओके, सपोज एखाद्या तुम्ही रूम मध्ये असाल आणि त्याच्यामध्ये जर सपोज त्या रूम मध्ये जर अशी टेक्नॉलॉजी क्रिएट केलेली असेल आणि त्या गेम मधले जे काही ऑब्जेक्ट्स असतात तर ते ऑब्जेक्ट्स तुमच्या समोर प्रेझेंट आहेत तर त्या टाइप मध्ये ही ॲग्युमेंटेड रियालिटी यूज होते. आता तुम्हाला जे नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये बघायचं आहे व्हर्च्युअल रियालिटी. व्हर्च्युअल रियालिटीमध्ये सुद्धा हेच आहे की सेम की सपोज जर तुम्ही एखाद्या रूम मध्ये बंद असाल आणि त्याच्यामध्ये जर ही टेक्नॉलॉजी यूज करून गेमिंग तिथं प्रेझेंट केलेलं असेल तर त्याच्यामध्ये ते ऑब्जेक्ट्स तुमच्या समोर आहेत असं तुम्हाला फील होतं. तर त्याच्यामध्ये ही ॲग्युमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, मिक्स्ड रियालिटी या कन्सेप्ट काय होतात यूज होतात. ओके, सो augmented reality is a technology that virtually places a 3D visual. ओके, म्हणजे हे व्हर्च्युअली प्लेसिंग असतं पण ते रिअल वर्ल्ड मध्ये ऍज अ प्रेझेंट ऑब्जेक्ट आहेत असं त्याच्यामध्ये फील दिलं जातं. ओके, सो दिस गिव्स द युजर द अपीअरन्स दॅट द व्हिज्युअल ऑब्जेक्ट इज को एक्झिस्टिंग विथ देम इन द फिजिकल वर्ल्ड. त्यामुळे युजरला असं काय फील होतं किंवा अपिअर होतं की ते जे काही व्हर्च्युअल ऑब्जेक्ट आहेत ते ऍक्च्युअली फिजिकल वर्ल्ड मध्ये काय आहेत प्रेझेंट आहेत. तर ह्याच्यासाठी ही ॲग्युमेंटेड रियालिटी यूज होते. देन AR इज ऑफ्टन यूज्ड इन गेमिंग, ब्रिंगिंग अ मोर रिअलिस्टिक एक्सपिरियन्स टू गेमर्स. ओके, म्हणजे जे गेमर्स आहेत किंवा गेम खेळणारे जे युजर्स आहेत तर त्यांना एक रिअलिस्टिक फील देण्यासाठी किंवा त्यांना एंगेज ठेवण्यासाठी त्या गेमिंगमध्ये तर ही AR कन्सेप्ट काय होते यूज होते. आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही जर मोबाईलवरती गेम खेळत असाल तर त्या गेममध्ये जर ॲग्युमेंटेड रियालिटी यूज असेल तर तुम्हाला तुम्ही त्या गेमच्या पूर्ण रिअल वर्ल्ड मध्ये आहात असं वाटतं. तर तो जो काही फील असतो तो फील या ॲग्युमेंटेड रियालिटीने दिला जातो याच्यामध्ये. ओके, so there are different applications which are used for augmented reality. So augmented reality is not just a particular process, it contains a multi-organized process. Okay, तर त्याच्यामध्ये डिफरंट प्रोसेसिंग आहेत आणि ते प्रोसेसिंग याच्यामध्ये अप्लाय केलं जातं. सपोज एखादी इमेज असेल किंवा एखाद्या जर स्क्रीन असेल तर त्याच्यामध्ये ती स्क्रीन ऍज अ फर्स्ट ऑफ ऑल इमेज असते. ओके, आणि त्या पर्टिक्युलर इमेजला हे ॲग्युमेंटेड रियालिटी अप्लाय केली जाते आणि त्या टाईपमध्ये ॲग्युमेंटेड रियालिटी क्रिएट करायची असेल तर त्याच्यामध्ये डिफरंट स्टेप्स आहेत किंवा प्रोसेसेस आहेत आणि त्या प्रोसेसेस फॉलो झाल्यानंतरच त्याच्यामध्ये काय होते ॲग्युमेंटेड रियालिटी अप्लाय होऊ शकते. So the augmented reality is a multi-organized process from the image tracking up to the creation of the particular image. Okay, so first of all image is tracking, then it contains the depth sensing, then it utilizes programs just like SketchUp, Cinema, Blender, and numerous different models are used in the 3D applications. Then the procedure begins with a rough sketch, then it goes through various series of approvals that aids in defining the thought and hence prompts finished image. After the image is acknowledged, the modeling starts. Okay,
सपोज एखादं इमेज क्रिएट करायची असेल तर त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल त्याचं रफ स्केच क्रिएट केलं जातं. रफ स्केच क्रिएट केल्यानंतर त्याच्यामध्ये डिफरंट इफेक्ट्स त्याच्यावरती दिले जातात आणि इफेक्ट्स दिल्यानंतर त्याच्यामध्ये इमेज काय केली जाते, फिनिश केली जाते. ओके, सपोज तुम्हाला एखादं ड्रॉइंग करायचं असेल तर त्याच्यामध्ये अगोदर काय केलं जातं, तर रफ स्केच क्रिएट केलं जातं आणि त्या रफ स्केचवरती तुमचं पर्टिक्युलर इमेज त्याच्यामध्ये प्रॉपरली बसत असेल तर त्या पर्टिक्युलर रफ स्केचवरती जे काही नेक्स्ट वर्किंग असतं, मग त्याच्यामध्ये शेडिंग असेल किंवा त्याच्यामध्ये जे पर्टिक्युलर लाइनिंग असेल ते केलं जातं किंवा त्याच्यामध्ये कलर्स फिलअप केले जातात. तर त्या टाईपमध्ये जर रफ स्केच क्रिएट झालं गेमिंगमध्ये तर त्याच्यामध्ये त्या रफ स्केच आहे तर त्याच्यावरती जी नेक्स्ट प्रोसिजर आहे तर ती नेक्स्ट प्रोसिजर केली जाते. मग त्याच्यामध्ये फिनिशिंग केलं जातं आणि त्याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये कलरिंग असेल, टेक्स्चरिंग असेल तर ते टेक्स्चरिंग वगैरे अप्लाय केलं जातं. इथं दिलेलं आहे स्क्रीनवरती, फॉलोइंग स्टेज इज टू अप्लाय द मॉडेल स्किन विच इज कॉल्ड टेक्स्चर मॅप. म्हणजे टेक्स्चरिंग अप्लाय केलं जातं याच्यानंतर आणि टेक्स्चरिंग अप्लाय झाल्यानंतर जी काही फायनल इमेज क्रिएट केलेली आहे तर त्याच्यामध्ये ॲग्युमेंटेड रियालिटी एंटर केली जाते किंवा त्याच्यामध्ये ॲग्युमेंटेड रियालिटी अप्लाय केली जाते. ओके, सो in actual what is the concept of augmented reality? You just show the videos over the internet or search on the Google or play the video on YouTube and find out the actual concept of AR. So there are different types of applications. So one of them are medical, military, marketing, navigation, entertainment, education and training, office. Okay, तर या पर्टिक्युलर फील्डमध्ये हे AR यूज केलं जातं, म्हणजे ॲग्युमेंटेड रियालिटी यूज होते. दॅट इज मेडिकल फील्डमध्ये होतं, मिलिटरी फील्डमध्ये होतं, मार्केटिंग फील्डमध्ये होतं, नेव्हिगेशन, एंटरटेनमेंट फील्डमध्ये होतं, एज्युकेशन अँड ट्रेनिंग याच्यामध्ये सुद्धा ही ॲग्युमेंटेड रियालिटी यूज होते. ऑफिसेस असतात तर ऑफिसेसमध्ये सुद्धा हे ॲग्युमेंटेड रियालिटी यूज होऊ शकते. ओके, तर आता ह्याच्यामध्ये सपोज जर तुम्हाला बघायची असेल की ॲग्युमेंटेड रियालिटी काय आहे, ॲग्युमेंटेड रियालिटी रिलेटेड तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता. AR गेम प्रोग्रामिंग मध्ये AR कसं यूज केलं जातं किंवा त्याच्यामध्ये इफेक्ट्स कसे दिले जातात. ओके, मग जर गेम बघत असाल तर या गेम मध्ये जो काही व्हिडिओ प्ले केलेला आहे तर याच्यामध्ये ही ॲग्युमेंटेड रियालिटी यूज केलेली आहे. ओके, I'm showing you another example. Your video is not given. In this it gives the sections here and you just show these particular sections in detail how to create that particular game. So we ओके, आता या स्क्रीनवरती तुम्हाला एक एक्झाम्पल दिसेल. त्याच्यामध्ये बघा, जर याच्यामध्ये तुम्ही जर त्या स्क्रीनमध्ये पर्टिक्युलरली समोर असाल आणि तुम्ही जर एखादा गेम प्ले करत असाल तर त्याच्यामध्ये तो गेम तुमच्या समोर आहे असं तुम्हाला फील होतं त्याच्यामध्ये, किंवा त्याच्यामध्ये तुम्ही त्यामध्ये इतकं इन्व्हॉल्व होता की त्याच्यामध्ये तुम्हाला तो ऑब्जेक्ट त्या स्क्रीन मधून बाहेर येतोय असं त्याच्यामध्ये फील होतं. तर जस्ट सी दिस व्हिडिओ. ओके, ओके, तर याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, तर हा जो गेम आहे त्याच्यामध्ये हे जे ऑब्जेक्ट्स आहेत तर त्या स्क्रीन मधून बाहेर आल्यासारखे फील होतात आणि त्याच्यामध्ये ते काय ऑब्जेक्ट्स ब्रेक करायचे आहेत. ओके, जे काही स्क्वेअर्स बाहेर येतात त्या स्क्रीन मधून ते आउटसाइडला आलेले आहेत असं फील होतं. आणि या जे काही टाईपचे गेम्स आहेत तर या टाईपच्या गेम्स क्रिएट करण्यासाठी याच्यामध्ये ही ॲग्युमेंटेड रियालिटी यूज होते. ओके, सो आता ह्याच्यामध्ये आपण गेम प्रोग्रामिंग बघतोय म्हणून मी तुम्हाला गेमिंगशी रिलेटेड व्हिडिओ दाखवला. ओके,
सो ह्याच्यामध्ये अजूनही डिफरंट ऍप्लिकेशन्स आहेत ॲग्युमेंटेड रियालिटीचे. सो त्याच्यामध्ये आपण वन बाय वन बघणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन इज मेडिकल. ओके, इन मेडिकल field augmented reality is used. So augmented reality in medical field gives shrouded data to the surgeon like rate of the pulse, condition of the individual organs, circulatory strain and another ones. Okay, सो ॲग्युमेंटेड रियालिटी मेडिकल फील्डमध्ये कशासाठी यूज होते, तर याच्यामध्ये जे काही सर्जन्स असतात तर ते सर्जन्सना पर्टिक्युलर एखादा पेशंट असेल तर त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर पेशंटची जी काही हेल्थ इन्फॉर्मेशन आहे तर ती हेल्थ इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी मदत होते. ओके, सो तर याच्यामध्ये पर्टिक्युलरली रेट ऑफ पल्स काउंट केले जातात किंवा त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल ऑर्गन्स म्हणजे याच्यामध्ये जर बॉडीमध्ये जे काही ऑर्गन्स आहेत तर त्याच्या इंडिव्हिज्युअल ऑर्गन्सची जी काही कंडिशन आहे तर ती कंडिशन याच्यामध्ये फाइंड आउट केली जाऊ शकते बाय युझिंग दी ॲग्युमेंटेड रियालिटी. देन इन मेडिकल फील्ड ॲग्युमेंटेड रियालिटी कॅन बी हेल्पफुल फॉर enabling a surgeon to peer inside the patient by joining one wellspring of pictures like X-ray with another. For example, video. It can likewise improve review of FET us inside a mother's womb. Okay, तर ह्याच्यामध्ये जे काही एक्सरेज असतील किंवा त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जर एखादा पेशंट असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर त्याच्यामध्ये एक्सरे असेल किंवा सोनोग्राफी असेल तर त्याच्यामध्ये बघा पूर्ण जर बॉडी असेल तर त्या बॉडीच्या इनसाइड मधला जे काही पार्ट्स आहेत ते ऍज अ स्क्रीनवरती त्यांना पूर्णपणे शो होत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये तो पर्टिक्युलरली जो काही पार्ट आहे ऑर्गन आहे तर तो ऑर्गन पूर्णपणे तो स्क्रीनवरती शो होत असतो. तर या टाईपमध्ये मेडिकल फील्डमध्ये बऱ्याच ठिकाणी ॲग्युमेंटेड रियालिटी काय होते यूज होते. ओके, तर एक्सरे हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे की त्याच्यामध्ये ॲग्युमेंटेड रियालिटी यूज करून पूर्ण जो काही ऑर्गन आहे किंवा बोन्स आहे तर त्याच्या पर्टिक्युलरली सपोज एखादा ब्रेक झालेला असेल तर तो फाइंड आउट केला जातो. तर त्याच्यामध्ये ते स्क्रीनवरती पूर्ण शो होत असतं. तर असे बरेचसे यूज हे ॲग्युमेंटेड रियालिटीचे आहेत मेडिकल फील्डमध्ये. देन नेक्स्ट वन मिलिटरी. इन मिलिटरी फील्ड ॲग्युमेंटेड रियालिटी यूज्ड. Augmented reality can be utilized to show the genuine battlefield. ओके, सो ह्याच्यामध्ये बॅटलफील्ड म्हणजेच काय तर जिथे बॅटल होतं तर ते बॅटलफील्ड. ओके, तर त्याच्यामध्ये ते शो करण्यासाठी किंवा ते ॲग्युमेंटेड म्हणजे व्हर्च्युअलमध्ये ते काय केलं जातं क्रिएट केलं जातं, रिअल वर्ल्डमध्ये नाहीये. सपोज एखादं युद्ध होणार असेल तर त्याच्यामध्ये ते कसं होणार आहे किंवा त्याच्यामध्ये ऑपोनंट आहे तो ऑपोनंट कोणत्या ठिकाणी असणार आहे, कोणत्या साईडला असणार आहे, त्या ऑपोनंटला तिथं अपोज करण्यासाठी आपण कोणत्या साईडला तिथे प्रेझेंट असलं पाहिजे. तर ह्याचं जे काही पिक्चर असतं तर ते पिक्चर हे ॲग्युमेंटेड रियालिटी थ्रू केलं जातं. म्हणजे टेम्पररी म्हणतो आपण किंवा ते डुप्लिकेशन म्हणतो. तर जे आपण ॲग्युमेंटेड रियालिटीमध्ये करू ते आपण रिअलमध्ये काय करू शकतो ट्रान्सफर करू शकतो. तर एखादा जर बॅटल होणार असेल तर त्या बॅटलचा पूर्णपणे जो काही पिक्चर असतो तो पिक्चर व्हर्च्युअली क्रिएट केला जातो. देन in military field augmented reality is also used for helping the soldiers. Okay, so soldiers could utilize extraordinary sort of indicators to check different sorts of objects to caution them of potential threats. Okay, so to find out the potential threats, it also helpful to the soldiers. Then next one is industry. In industry field or in marketing field, augmented reality is used for this purpose, that is marketing. So for example, we take here car industry example. So car industries can use the augmented reality for the advertisement of their particular products. So car industry had right off the bat utilized AR for different promoting purposes. Okay, promoting purposes साठी augmented realityचा यूज केला जातो. Then different organizations had printed extraordinary kinds of flyers that were perceived by webcams. Okay, so they would make a 3D show that was then show on the screen. Okay, so 3D show create केला जातो by using the augmented reality particular products चा. ओके, तर तुम्ही जर
ऍडव्हर्टाईज बघत असाल, सपोज टेलिव्हिजनवरती जे काही ऍडव्हर्टाईज असतात तर त्याच्यामध्ये सपोज जर कार प्रोडक्ट्स असतील तर त्याच्यामध्ये त्यांचं जे काही ऍप्लिकेशन्स असतं तर ते ऍप्लिकेशनमध्ये काय करतात तर त्याच्यामध्ये हे 3D ॲग्मेंटेड रियालिटी यूज होते आणि या ॲग्मेंटेड रियालिटीचा यूज करून ते प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज क्रिएट केली जाते आणि ती ॲडव्हर्टाईज युजर्सना शो केली जाते. ओके, तर त्याच्यामध्ये जर ॲग्मेंटेड रियालिटी यूज केली तर त्याच्यामध्ये ते प्रोडक्ट इफेक्टिवली युजरना काय होतं इम्पॅक्ट करतं आणि त्यामुळे त्यांचं जे काही हेल्प होते पर्टिक्युलर प्रोडक्ट्स हे बाय करण्यासाठी तर त्याच्यामध्ये हे युजफुल होतं. देन comparable sort of approach was utilized for showcasing purpose in different fields. Another showcasing then another showcasing methodology was produced utilizing the shoes where the client wears an exceptional match of socks. At that point, when the client walks before a camera, you can see on the screen his picture donning the combine of shoes he wishes to attempt or purchase. ओके, तर आता याच्यामध्ये शूज अँड सॉक्स हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे मार्केटिंगसाठी. म्हणजे ज्याच्यामध्ये सपोज जर एखादा क्लायंट असेल म्हणजे एखादा पर्सन असेल आणि त्याने जर शूज विअर केलेले असतील आणि त्याच्यामध्ये जो सॉक्सचा कलर असेल तो त्या पर्टिक्युलर शूजच्या कलर्सने काय होतो मॅच होतो. ओके, म्हणजे जसा शूजचा कलर असेल तसा सॉक्सचा कलर सुद्धा याच्यामध्ये चेंज होतो. जर तो पर्सनने चालायला चालू केलं किंवा सुरुवात केली वॉक करायला सुरुवात केली तर त्याच्यामध्ये जसा शूजचा कलर चेंज होतो. तुम्ही ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये बघत असाल टेलिव्हिजनवरती टीव्हीवरती. ओके, तर त्याच्यामध्ये जर सपोज तो पर्सन वॉक करत असेल तर त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर शूजचा कलर चेंज होतो आणि जसं त्या शूजचा कलर चेंज होतो तर त्याच टाईपमध्ये त्याचे जे काही सॉक्स असतील त्या पर्टिक्युलर पर्सनचे तर त्याचा कलर सुद्धा याच्यामध्ये चेंज झालेला दिसेल. तर हे याच्यामध्ये हे ॲग्मेंटेड रियालिटी थ्रू क्रिएट केलेलं असतं. ओके, then the next example of augmented reality is navigation. Okay, augmented reality can be utilized for different route gadgets. Okay, so याच्यामध्ये रूट्स याच्यामध्ये शो करण्यासाठी हे यूज केले जाऊ शकतात. देन इन्फॉर्मेशन कॅन बी appeared on the windshield to show meter, landscape, destination directions, climate, traffic and road conditions and cautions to potential dangers in their path. Okay, so for this purpose augmented reality is also used. मग याच्यामध्ये काय काय दाखवलं जातं तर याच्यामध्ये लँडस्केप्स शो केले जाऊ शकतात, डेस्टिनेशन डिरेक्शन्स. ओके, डेस्टिनेशन डिरेक्शन याच्यामध्ये शो केले जातात. जस्ट लाईक तुम्ही जीपीएस मोबाईलवरती जीपीएस सिस्टीम असते त्याच्यामध्ये डिरेक्शन शो केली जाते. ओके, तर या टाईपमध्ये डेस्टिनेशन डिरेक्शन सुद्धा ॲग्मेंटेड रियालिटीचा यूज करून दाखवले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आहे क्लायमेट, देन ट्रॅफिक. ओके, आता सिटीमध्ये सुद्धा ट्रॅफिक किती आहे कोणत्या ठिकाणी आहे हे सुद्धा ह्याच्यामध्ये शो केलं जातं. ओके, जर तुम्ही जीपीएस सिस्टीम यूज करत असाल तर. ओके, देन रोड कंडिशन्स अँड कॉशन्स टू पोटेन्शियल डेंजर्स इन देअर पाथ. म्हणजे त्याच्यामध्ये काही कॉशन्स असतील, डिफेक्ट्स असतील तर ते डिफेक्ट्स किंवा त्याच्यामध्ये जे काही डेंजर्स पार्ट्स आहेत तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये शो केले जाऊ शकतात इन दी नेव्हिगेशन. Okay, then it can likewise permit connect watch shaders to continuously monitor vital data like a ship's heading and speed while moving through the bridge or playing out some other tasks. ओके, तर या ठिकाणी सुद्धा हे नेव्हिगेशन मध्ये सुद्धा ॲग्मेंटेड रियालिटीचा यूज होतो. Then next part where augmented reality used which is entertainment. Okay, entertainment means gaming. गेमिंग मध्ये तर कंपल्सरी ॲग्मेंटेड किंवा मोस्ट ऑफ दी किंवा मॅक्झिमम पार्ट मध्ये ॲग्मेंटेड रियालिटीचा यूज होतो. ॲग्मेंटेड रियालिटी इज युज्ड इन द फील्ड ऑफ एंटरटेनमेंट फॉर गेम्स, स्पोर्ट्स लाईक स्विमिंग पूल्स, फुटबॉल फील्ड्स, रेस ट्रॅक्स अँड डिफरंट गेम कंडिशन्स. ओके, त्याच्यामध्ये जे स्विमिंग पूल्स जे काही स्पोर्ट्स लाईक गेम्स असतात त्याच्यामध्ये स्विमिंग असेल किंवा फुटबॉल फील्ड असेल, रेस ट्रॅक असेल. ओके, तर या टाईपचे जे काही गेम्स आहेत तर त्या गेम्समध्ये सुद्धा ॲग्मेंटेड रियालिटी यूज होते. त्याच्यानंतर असेल व्हर्च्युअल ॲडव्हर्टाइजमेंट असेल, प्रोडक्ट प्लेसमेंट्स असेल. ओके, या फील्डमध्ये सुद्धा हे ॲग्मेंटेड रियालिटी यूज होते. ओके, आता व्हर्च्युअल ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे मी सांगितलं की सपोज जर तुम्ही स्क्रीनवरती जर ॲडव्हर्टाइज बघत असाल तर त्याच्यामध्ये एखादी कार असेल, कार ॲडव्हर्टाइजमेंट असेल
तर त्याच्यामध्ये बघा ते कार ऍडव्हर्टाइजमेंट ही 3D क्रिएट केलेली असते किंवा तुम्हाला ते ऍक्च्युअल मध्ये प्रेझेंट असल्यासारखं वाटतं, पण ते ऍक्च्युअल मध्ये नसून ते ग्राफिकली काय केलेलं असतं, क्रिएट केलेलं असतं. ओके, सपोज जर आता फुटबॉल फील्ड असेल तर ते फुटबॉल फील्ड बघा तुम्हाला ते ऍक्च्युअल मध्ये प्रेझेंट असल्यासारखं वाटतं, पण ते व्हर्च्युअली क्रिएट केलं जातं. ओके, सो Foxtrot's framework utilized for ice hockey, different AR recreations like PEC, Game City, and numerous are used here. So in the entertainment field, that means in game field, the augmented reality is used. Then next field where the augmented reality is used, which is education and training. Okay, so installed makers can be utilized as a part of educational materials, which when checked by an AR gadget produces data in multimedia format, which causes the student to think about different subjects. Okay, so एज्युकेशन पर्पज मध्ये किंवा एज्युकेशनल फील्ड मध्ये सुद्धा ॲग्युमेंटेड रियालिटी काय होते, यूज होते. ओके, सो एज्युकेशन मध्ये काय, तर सपोज जर तुम्ही एखाद्या रूम मध्ये बसला असेल किंवा डिजिटल रूम असेल, तर त्याच्यामध्ये जर सपोज स्क्रीनवरती किंवा प्रोजेक्टरवरती एखादा लेक्चर चालू असेल, तर त्याच्यामध्ये जे काही व्हर्च्युअली क्रिएट केलं जातं की त्याच्यामुळे काय होऊ शकतं, तर सपोज याच्यामध्ये एखादा प्रॅक्टिकल असेल आणि तो प्रॅक्टिकल जर सपोज स्क्रीनवरती चालू असेल, पण तो ऍक्च्युअली तुमच्या समोर नाहीये, पण तो स्क्रीनवरती प्रेझेंट आहे. पण त्या डिजिटल रूम मध्ये तुम्ही प्रेझेंट असल्यामुळे जे काही प्रॅक्टिकल स्क्रीनवरती चाललेलं आहे ते तुम्हाला रिअल वर्ल्ड म्हणजे तुमच्या फिजिकली तुमच्या समोर आहे असं त्याच्यामध्ये तुम्हाला फील तयार होतं. आणि तर ते जे काही क्रिएशन आहे, तर ते क्रिएशन हे व्हर्च्युअल ॲग्युमेंटेड रियालिटीचा यूज करून होऊ शकतं याच्यामध्ये. ओके, सो एज्युकेशन आणि ट्रेनिंग फील्डमध्ये सुद्धा हे ॲग्युमेंटेड रियालिटी यूज होऊ शकतो. देन ऑफिस corporation in office spaces in another zone where AR may be important by giving joint effort among various associates in a workforce by methods of gathering with the help of bona fide and virtual individual. Its endeavors join conceptualizing and trade social affairs utilizing fundamental representation with the help of smart progressed whiteboards, touchscreen table, and shared diagram spaces. Okay, so there are different offices, or there are different types of branches of the particular offices. Then there is a need of augmented reality. जर सपोज एखादं कॉर्पोरेशन असेल किंवा त्याच्यामध्ये कंपनी असेल, तर त्याचे डिफरंट ऑफिसेस असतील डिफरंट झोनमध्ये. ओके, तर त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन ठेवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये जे काही वर्क प्लेस आहे तर ते वर्क प्लेस कॉमन ठेवण्यासाठी याच्यामध्ये ॲग्युमेंटेड रियालिटीचा यूज होऊ शकतो. त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा, युटिलायझिंग फंडामेंटल रिप्रेझेंटेशन विथ द हेल्प ऑफ स्मार्ट प्रोग्रेस व्हाईट बोर्ड्स, टच स्क्रीन टेबल्स अँड शेअर्ड डायग्राम स्पेसेस. Okay, so this is the concept of augmented reality. So in this lecture we just study about the concept of augmented reality and the applications of augmented reality, that is medical, military, marketing, navigation, entertainment, education, and office. Suppose you want to find out the actual use of the particular augmented reality, then see the video over the YouTube. So this is the one of the video I am showing you. Okay, this is related to the gaming. So the another one is you just are in particular, suppose you want to find out in navigation how they use of AR in navigation. Okay, so you just find out this particular video from the internet, indoor navigation system. Okay, how the indoor navigation system is working. Okay, so see this particular image. Here the indoor navigations are done by using augmented reality. Okay, suppose ही जर रूम असेल किंवा ह्याच्यामध्ये ही जर बिल्डिंग असेल, तर त्याच्यामध्ये हे जे काही इंडोअर नेव्हिगेशन आहे म्हणजे त्या पर्टिक्युलर मधले जर नेव्हिगेशन्स असतील, तर हे नेव्हिगेशन्स तुम्हाला ऍज अ रिअल वर्ल्ड मध्ये ती बिल्डिंग प्रेझेंट आहे असा त्याच्यामध्ये फील होतो. ओके, तर हे जे काही तुम्ही स्क्रीनवरती बघताय, ओके, इथं सपोज हा नेव्हिगेशन आहे, नेव्हिगेशन दाखवलं जातं,
आणि ही जर तुम्हाला आता जर स्क्रीनवरती बघत असाल तर तुम्हाला समजेल की याच्यामध्ये ती बिल्डिंग किंवा तुम्ही त्या बिल्डिंग मध्ये प्रेझेंट असा आहेत असं त्याच्यामध्ये क्रिएट सीन क्रिएट केला जातो. तर त्या कन्सेप्ट मध्ये हे ॲग्मेंटेड रियालिटी यूज होते. तर याचे पर्टिक्युलर पार्ट्स आहेत की जे तुम्हाला कसे बनवायचे किंवा त्याच्यामध्ये हे ॲग्मेंटेड रियालिटी कसं करायची आहे तर हे याच्यामध्ये दाखवलेलं आहे. ओके, so this is one of the example of augmented reality which is navigation. Okay, so you just find out the another applications of AR. Okay, so you just create any of the projects by using augmented reality, virtual reality, mixed reality. म्हणजे तुम्हाला जे प्रोजेक्ट्स बनवायचे आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही एखादं ऍप्लिकेशन बनवू शकता. ओके, की ज्याच्यामध्ये augmented reality यूज होईल किंवा virtual reality यूज होईल. ओके, so in this lecture we just stop here. Okay, thank you.